गुरुपुष्य अमृत योग 2026 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, गुरुपुष्य अमृत योग म्हणजे नेमकं काय? गुरुपुष्य अमृत योग हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग मानला जातो. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा हा योग तयार होतो. या योगाला सर्वसिद्ध देणारा योग असं म्हटलं जातं. या दिवशी केलेली कोणतीही सुरुवात दीर्घकाळ यश आणि समृद्धी देत असं मानलं जातं. 23 एप्रिल 2026 गुरुपुष्य अमृत योग. वेळ तारीख 23 एप्रिल 2026 गुरुवार. पुष्प नक्षत्र सुरू सकाळी अंदाजे समाप्त पुढील दिवसापर्यंत पंचांगानुसार बदलू शकते. सर्वात शुभ वेळ जी आहे ती सकाळी 6 ते दुपारी 12. खरेदी आणि नवीन कामासाठी उत्तम. या दिवशी काय करावे? शुभ कामाची यादी. सोने चांदी खरेदी करा. नवीन व्यवसाय सुरू करणे. घर, जमीन किंवा वाहन खरेदी करा. बँक खाते, गुंतवणूक सुरू करणे. लक्ष्मीपूजन आणि धनवाढीसाठी देखील उपाय करा. या दिवशी केलेली गुंतवणूक कधीही कमी होत नाही अशी श्रद्धा आहे. या दिवशी काय टाळावे? मित्रांनो, घरात वादविवाद टाळा. नकारात्मक विचार टाळा. कर्ज घेणे टाळा. जास्त घेणे देखील टाळावे. कोणाला दुखावणारे निर्णय घेऊ नका. हा दिवस पॉझिटिव्ह एनर्जीसाठी असतो. गुरुपुष्य अमृत योग पूजन विधी. सोपं पूजन विधी. घरच्या घरी सकाळी लवकर स्नान करा. घर स्वच्छ करून देवघर सजवा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. दीप अगरबत्ती लावा. मंत्र जप करा. ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करा. ओम श्री महालक्ष्मी नमः ह्या देखील मंत्राचा जप करा. 108 वेळा केला तरी खूप चांगले. गोड नैवेद्य अर्पण करा. शेवटी आरती करा. खास उपाय धनवाढीसाठी हा करा. पिवळ्या वस्त्रांचा वापर करा. सोने चांदीचा छोटा वस्तू घ्या. तुळशीला पाणी द्या. गुरुग्रहासाठी दान करा. चना डाळ, हळद हे उपाय केल्यास आर्थिक स्थैर्य वाढते अशी मान्यता आहे. गुरुपुष्य अमृत योग का इतका खास आहे? गुरु कारण ज्ञान, धन, भाग्य. पुष्प म्हणजेच पोषण, वाढ, समृद्धी दोन्ही एकत्र आल्यावर तयार होतो अत्यंत शक्तिशाली योग, म्हणून याला अमृत योग म्हटलं जातं. मित्रांनो, गुरुपुष्य अमृत योग हा फक्त एक दिवस नाही तर जीवन बदलण्याची संधी आहे. जर तुम्ही नवीन सुरुवात, गुंतवणूक किंवा आर्थिक वाढ विचार करत असाल तर 23 एप्रिल 2026 हा दिवस चुकू नका. मित्रांनो, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.